आणि आताची महत्त्वाची बातमी ई पीक पाहणी आता ऑफलाईन पद्धतीने करता येणार आहे। नोंदणी न केलेल्या राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा त्यामुळे आमदार विक्रमसिंह पाचपुते यांची मागणी मान्य झाली आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत ही घोषणा केली। 15 जानेवारी पर्यंत ऑफलाईन पद्धतीने नोंदणी करण्याची मुभा देण्यात आली आहे। राज्यातील 21% शेतकरी नोंदणीपासून वंचित होते। आणि एक महत्त्वाची बातमी, सर्व बिबट्यांचा नांदेडमध्ये बिबट्या प्रकल्प उभारावा असं चिखलीकर यांनी म्हटलेलं आहे। आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी वनमंत्र्यांकडे ही मागणी केली आहे। राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी वनमंत्र्यांकडे ही मागणी केली। प्रकल्पासाठी नांदेडच्या लोहा तालुक्यातील रेसनगावची वनविभागाची 4000 एकर जागा त्यांनी सुचवली आहे। आमच्याकडे रेसनगाव तालुका लोहा जिल्हा नांदेड येथे 3500 ते 4000 एकर जमीन ही वन विभागाची आहे। त्या पूर्ण जमिनीला संरक्षण भिंत बांधणे आणि भिंतीवर जाळी उभा करणे आणि जेवढे बिबटे आता हे आहेत ज्यांची व्यवस्था होत नाही ते सगळे बिबटे तिथं आणून जसं व्याघ्र प्रकल्प निर्माण करतात त्या धर्तीवर बिबट्या प्रकल्प म्हणा किंवा त्याला आणखी अन्य काही नाव द्या तो इथे करावा अशी माझी त्याच्या निमित्ताने विनंती केलेली आहे। तर भाजपने कितीही प्रयत्न केले तरी मराठी माणूस राज्याचे तुकडे पडू देणार नाही असं संजय राऊतांनी म्हटलं। तर राऊतांचे वडील आले तरी मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाऊ शकत नाही असं प्रत्युत्तर नवनाथ बन यांनी दिलं आहे। वेगळ्या विदर्भाची मागणी अजेंड्यावर नाही असं देखील बन यांनी म्हटलं। आणि भारतीय जनता पक्षाने किती प्रयत्न केला तरी मराठी माणूस महाराष्ट्राचे तुकडे पडू देणार नाही। आता तर उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र आहेत महाराष्ट्राच्या भूमिकेवर, मराठी माणसाच्या भूमिकेवर। त्याच्यामुळे कोणी हे स्वप्न पाहत असेल तर तो स्वप्नभंग होईल। किंवा संजय राऊतांचे वडील आले तरी मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाऊ शकत नाही। कुणाच्याही बापामध्ये तो दम नाही, कुणाच्याही बापामध्ये ती हिम्मत नाही। मुंबई आणि महाराष्ट्र एकत्र आहे, मुंबई आणि विदर्भ देखील एकत्र आहे। वेगळ्या विदर्भाची मागणी पूर्वी होती, परंतु आता आपण बघतोय की देवेंद्रजी फडणवीस हे नागपूरमधून महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतायत आणि विदर्भाचा झपाट्याने विकास येतोय, विदर्भ झपाट्याने पुढे जातोय। त्यामुळे आता तरी वेगळ्या विदर्भाची मागणी ही अजेंड्यावर नाही। तर मुंबई शहरामधून दिवसाला 4 ते 5 मुली बेपत्ता होत असल्याची माहिती आहे। मुंबईत मुलींच्या अपहरणाच्या गुन्ह्यांच्या प्रमाणामध्ये वाढ झाली आहे। गेल्या 10 महिन्यात गुन्ह्यांचा आकडा 1187 वर पोहोचला। 30 दिवसात अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचे 136 गुन्हे दाखल झाले। मुंबईतून 36 दिवसात तब्बल 83 मुलं बेपत्ता। 1 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर या काळातील ही धक्कादायक आकडेवारी समोर। मागील काही महिन्यात ही आकडेवारी सामान्य प्रमाणात होती, मात्र अचानक मुलांच्या बेपत्ता होण्याच्या प्रमाणात वाढ झाली। कुर्ला, विरार, मालवणी, पवई, साकीनाका परिसरातून सर्वाधिक बेपत्ता मुलांच्या तक्रारी आहेत। 18 वर्ष वयोगटातील 41 मुली आणि 13 मुलांचा बेपत्ता असलेल्या आकडेवारीमध्ये समावेश आहे। मुलं बेपत्ता झाल्यावर पालक तक्रारी करतात, मात्र मुलं सापडल्यानंतर पालक तक्रारी मागे घेत नाहीत असं पोलीस म्हणाले। मुलं गायब होण्याचे कुठलेही ठराविक हॉटस्पॉट नाहीत असं पोलिसांचं म्हणणं आहे। मागील काही महिन्यामध्ये बेपत्ता झालेल्या मुलांची आकडेवारी खालीलप्रमाणे: जूनमध्ये 70 मुलं बेपत्ता, त्यातील 57 मुली। जुलै 59 जण बेपत्ता, 37 मुली। ऑगस्टमध्ये 51 जण बेपत्ता, त्यात 37 मुली। सप्टेंबरमध्ये 51 जण बेपत्ता, यात 37 मुली। ऑक्टोबरमध्ये 57 मुलं बेपत्ता, यात 41 मुली। नोव्हेंबरमध्ये 71 जण बेपत्ता, यामध्ये 52 मुली। डिसेंबरमध्ये आतापर्यंत 11हून अधिक जण बेपत्ता, यात 8हून अधिक मुलींचा समावेश आहे। अल्पवयीन मुलं ज्यावेळेला हरवतात किंवा बेपत्ता होतात तेव्हा त्यांचा तपास घेण्यासाठी आपण विशेष मोहिमा राबवतो। 90% पेक्षाही जास्त मुलं आपल्याला सापडतात, पुन्हा सापडतात। परंतु ह्याचा अर्थ असा नाही की 10% मुलांना आम्ही शोधत नाही। तर नक्कीच काही अल्पवयीन मुलं आहेत, काही अल्पवयीन मुली आहेत, त्यांना शोधण्याकरता देखील आपली जी टीम्स असतात ते अग्रेसिव्हली काम करत असतात। आणि मला वाटतं ह्या विषयाकडे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी देखील अतिशय गांभीर्याने लक्ष दिलेलं आहे। त्यांनी देखील गंभीर सूचना ह्या संबंधित अधिकाऱ्यांना देऊन त्या सर्व मुलांना आपण शोधलं पाहिजे की ते ज्या मोहिमा आहेत त्या अग्रेसिव्हली आपण भविष्यात देखील केल्या पाहिजेत असं सूचना दिलेल्या आहेत। राज ठाकरे यांच्या काही शंका असल्यास उत्तर दिलं जाईल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे। राज ठाकरेंच्या पत्रावर मुख्यमंत्री फडणवीसांनी हे उत्तर दिलं। वर्षभरात 90% बेपत्ता मुली सापडतात असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे। कशाही पद्धतीने म्हणजे एखादी मुलगी समजा घरून भांडून निघून गेली आणि 3 दिवसांनी परत जरी आली
तरी आपण त्या ठिकाणी बेपत्ताचं कंप्लेंट ही दाखल करतो आणि त्यामुळे जो काही त्याची संख्या आहे ती संख्या त्या ठिकाणी आपल्याला मोठी दिसते आणि साधारणपणे आपला अनुभव आहे की वर्षभरात 90% वर आपण परत आणतो. पुढच्या 1.5 वर्षात अजून उरलेल्या त्या ठिकाणी सापडतात, परत येतात. त्यामुळे या संदर्भात आता त्यांनी नेमकं काय पत्र लिहिलं आहे हे मी वाचलेलं नसल्यामुळे मी त्याच्यावर उत्तर देऊ शकणार नाही, पण नक्की जर काही त्यांच्या शंका असतील तर त्याला उत्तर देऊ. आजकाल कुणी उठतो आणि आरक्षण मागतो असं आमदार सिद्धार्थ खरात यांनी म्हटलं. आरक्षणाचा प्रश्न असा सोडवू नये, मुख्यमंत्र्यांना विनंती आहे असं सिद्धार्थ खरात यांनी म्हटलंय. जातीय अस्मिता घेऊन बोलणं टाळावं असं देखील खरात यांनी म्हटलं. आमदार सिद्धार्थ खरातांकडनं विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक समाजातला कोणीतरी उठतो, माझ्या समाजाला हे द्या, त्या समाजात घाला, हा प्रश्न असा सोडू नये. माझी उपमुख्यमंत्री महोदयांना या ठिकाणी विनंती आहे. जातीय जनगणना झालेल्या नाहीत, क्वांटिफाईड डाटा कोणत्याही समाजाचा महाराष्ट्र शासनाच्या समोर आलेला नाही. अशा परिस्थितीमध्ये कोणीही उठतो, जातीय अस्मिता घेऊन बोलतो, हे बोलणं टाळावं आणि एक सर्वंकष समाजाला प्रतिनिधित्व देणारी सगळ्या समाज घटकांची एक बैठक, एक त्याला काय म्हणू आपण, समिती तयार करून त्यानंतर हा निर्णय घ्यावा. जगप्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीचं भारतामध्ये तो दाखल झालेला आहे. 3 दिवसांच्या दौऱ्यावर आलेला मेस्सी अनेक नेते, खेळाडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील भेट घेणार आहे. मेस्सीच्या भारत दौऱ्यामुळे फुटबॉल प्रेमींमध्ये मात्र उत्साहाचं वातावरण आहे. मेस्सी, 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 मेस्सी. जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूंपैकी एक मानला जाणारा अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी भारतात दाखल झालाय. त्यानं कोलकाताच्या सॉल्ट लेक स्टेडियम मध्ये आयोजित कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळेला मेस्सीच्या पुतळ्याचंही अनावरण करण्यात आलं. बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानही उपस्थित होता. भारत दौऱ्यात लिओनेल मेस्सी एकूण 4 शहरांना भेट देणार आहे. मेस्सी उद्या मुंबईत असणार आहे. संध्याकाळी 7 वाजता मेस्सी विरुद्ध तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यात राजीव गांधी स्टेडियममध्ये मैत्रीपूर्ण सामना होणार. 14 डिसेंबरला दुपारी 3:30 वाजता मुंबईतल्या CCI मधील पॅडल कप स्पर्धेमध्ये सहभागी होणार. 4 वाजता मेस्सी सेलिब्रिटी फुटबॉल सामना खेळणार. 5 वाजता वानखेडे स्टेडियमवरील कार्यक्रम आणि चॅरिटी फॅशन शो कार्यक्रमाचं आयोजन असेल. 15 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत भेट आणि चर्चा. दुपारी 1:30 वाजता अरुण जेटली स्टेडियममधील कार्यक्रमात सहभागी होणार. या दौऱ्याला गोट इंडिया टूर असं नाव दिलं गेलंय. मेस्सीचं रात्री उशिरा कोलकाताच्या नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झालं. लाडक्या फुटबॉल स्टारला जवळून पाहण्यासाठी चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती. या स्वागताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप वेगानं व्हायरल होतोय. मेस्सीच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. विमानतळापासून ते मेस्सीच्या हॉटेलपर्यंत जाणाऱ्या रोडवर सुद्धा चाहत्यांनी गर्दी केली होती. मेस्सी मुंबईमध्ये होणाऱ्या फॅशन शो मध्ये सुद्धा सुमारे 45 मिनिटं सहभागी होणार आहे. लिओनेल मेस्सी जवळपास 14 वर्षांपूर्वी म्हणजे 2011 साली भारत दौऱ्यावर आला होता. त्यावेळीही चाहत्यांनी मेस्सीचं प्रचंड उत्साहात आणि जल्लोषात स्वागत केलं होतं.